बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 16वा. या 16व्या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. हा जो 16वा अध्याय आहे, याच अध्यायाला दैव सूर संपत्ती योग किंवा दैव सूर संपत्ती विभाग योग असेही म्हटलं जातं. दैव आणि आसूर संपत्ती विभाग योग असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती याचा त्या 16व्या अध्यायामध्ये उहापोह आलेला आहे. आता दैवी संपत्ती म्हणजे देवाकडून येणारं सोनं नाणं पैसा अडका याला संपत्ती म्हणतात असं तुम्हाला वाटेल, पण तसं नाहीये. दैवी संपत्ती म्हणजे दैवी गुण असा त्याचा अर्थ आहे. आणि आसुरी संपत्ती म्हणजे राक्षसी गुण. हे सगळं हे दैवी गुण किंवा राक्षसी गुण आपल्याला जर माहिती असेल तर आपल्याला आपल्या स्वभावामध्ये आपल्या वागण्या बोलण्यामध्ये बदल आपण घडवू शकतो. त्यासाठी हा अध्याय नंबर 16वा अतिशय महत्वाचा आहे. या अध्यायाचं जर नीट विवेचन केलं, नीट आकलन जर केलं आणि त्याचं जर आपण आपल्या आयुष्यामध्ये जर अवलंबन केलं, आत्मसात जर आपण हे सगळं केलं, तर दगडापासून जशी मूर्ती तयार होते तसंच आपल्यात अंतर्बाह्य असा बदल होऊ शकतो. तर काय आहे या 16व्या अध्यायात आपण समजून घेऊया. या अध्यायाची सुरुवातच ज्ञानेश्वर माऊलींनी आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ यांना सूर्याची उपमा देऊन या अध्यायाची सुरुवात करतात. पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करताना ही दैवी संपत्ती, हे दैवी जे गुण आहेत त्याचं वर्णन करतात. दैवी गुण कोणते कोणते ते सांगतात की अभय, चित्तशुद्धी, ज्ञान व योग यांचे ठिकाणी एकनिष्ठता, दातृत्व, बाह्य इंद्रियांचा संयम, यज्ञ, वेदांचे सार्थ पठन, तम आणि सरळपणा. तसंच श्लोक नंबर 2 मध्ये अहिंसा, सत्य भाषण, राग न येणे, संन्यास, अंतःकरणाचा उपशम, चहाडी न करणे, प्राणी मात्रांवर दया करणे, विषय लंपट न होणे, नम्रता, जनलज्जा आणि स्थिरपणा हे श्लोक नंबर 2 मध्ये सांगितलेलं आहे. तसेच श्लोक नंबर 3 मध्ये प्रगल्भता, क्षमा, धैर्य, सुचिरभूतपणा, दुसऱ्यांचा हेवा न करणे व मानीपणाचा अभाव ही लक्षणे दैवी संपत्तीत उत्पन्न झालेल्या पुरुषाच्या ठिकाणी असतात. आता ही जी सगळी लक्षणं आहेत, हे जे सगळे गुण आहेत, हे 26 गुण सांगितलेले आहेत. दैवी संपत्तीचे गुण किती तर 26. तर हे 26 गुण सांगितलेले आहेत. आपण कालच्या भागामध्ये क्षमा, धृती, अद्रोहत्व, अमानित्व हे 4 लक्षण आपण पाहिले. त्यातलं पहिलं जे लक्षण आहे ते म्हणजे क्षमा. कालच्या भागातलं 8व्या भागातलं पहिलं जे आहे ते क्षमा. त्याच्या अगोदर आपण पाहिलं अचापल्य, त्याच्या अगोदर आपण पाहिलं मार्दव. तर ही सगळी लक्षणं जी आहेत ही दैवी संपत्तीची लक्षणं आहेत.
कालपर्यंत आपण 206 पर्यंत ओव्या वाचलेल्या आहेत. आज आपण 207च्या पुढे आपण वाचणार आहोत. श्लोक नंबर 3च चालू आहे. भाग नंबर 9, ओवी नंबर 207च्या पुढं. नाना हे संपत्ती दैवी, या गुणतीर्थाची नीच नवी. निविरणन सागराची दैवी, गंगाची आदी. की गुणकुसुमांची माळा, हे घेऊनी मुक्ती बाळा. वैराग्य निरपेक्षाचा गळा, गिवसी तसे. की 26 गुणज्योती, एही उजळुनी आरती. गीता आत्मया निजपती, निरांजनाली. उघडिते निर्मळे, गुण येची मुक्ता फळे. दैवी शुक्ती कळे, गीतान्वयाची. या दैवी संपत्ती, या 26 गुणांना चक्रवर्ती परमात्माने अग्रहार करून दिले आहे. किंवा ही दैवी संपत्ती या 26 गुणरूपी तीर्थांनी नित्य नवी असून वैराग्य रूपी सागराचा उद्धार करण्याकरता जणू काय भगवती गंगाच प्राप्त झाली आहे. वैराग्य रूपी सागर जो आहे, म्हणजे आपलं वैराग्य जे आहे, ते वैराग्य त्याचा उद्धार करण्याकरता ही जी 26 गुणरूपी तीर्थ जे आहेत, ती जणू भगवती गंगाच आहे असं भगवंत म्हणतात. किंवा ही गुणरूपी पुष्पांची माळ हातात घेऊन मुक्तिरूप वधू निरपेक्ष वैराग्य रूप वराचा गळा शोधित आहे. म्हणजे जी मुक्ती आहे, आपल्याला जी मुक्ती हवी आहे, मोक्ष हवा आहे, तो मोक्ष साक्षात हातात मुक्तिरूप वधू ही हातामध्ये माळ घेऊन वैराग्य रूप वराचा गळा शोधत आहे. ही जी 26 जी लक्षणं आहेत, ही जर लक्षणं आत्मसात केली तर मनुष्य आपोआपच वैरागी होतो. त्याच्या मनामध्ये वैराग्य निर्माण होतं. आणि जोपर्यंत वैराग्य निर्माण होत नाही तोपर्यंत तो मोक्षास प्राप्त होत नाही. तेच इथं सांगितलेलं आहे. अथवा या गुणरूपी वाती लावून गीता आपल्या आत्मरूपी पतीस ओवाळण्याकरिता आरती घेऊन आली आहे. हे जे 26 गुण आहेत, या 26 गुणाच्या वाती लावून गीता आपल्या आत्मरूपी पतीस ओवाळण्याकरता आरती घेऊन आलेली आहे. किंवा गीतारूप समुद्रातील ही गुणरूपी मोते दैवी संपत्ती रूप शिंपल्यात उत्पन्न झालेले आहेत. हे जे 26 जे मोती आहेत ते गीतारूपी समुद्रात दैवी संपत्ती रूप शिंपल्यात उत्पन्न झालेले आहेत. किंवा गीतारूप समुद्रातील ही गुणरूपे किंवा दैवी संपत्ती ही जी लक्षणे सांगितले त्यापेक्षा अधिक म्हणून काय सांगू. भगवंत म्हणतात की 26 जी लक्षणं सांगितले त्याच्यापेक्षा अजून काय सांगू. आता आसुरी संपत्ती ही दुःखरूपी वेली असून दोषरूपी काट्यांनी जरी भरलेली आहे तरी तू आपल्या मनात ती समजून घे. आता इथून पुढे आसुरी संपत्तीचं वर्णन येथे आलेलं आहे. ते काय आहे ते वाचण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ओव्या वाचाव्या लागतील. काय बहुवानु ऐसी, अभिव्यक्त ये अपैसी. केले दैवी गुणराशी, संपत्ती रूप. आता दुःखाची अतुवट वेली, दुःख काट्यांची जरी भरली. तरी निजाधिधामी घाली, आसुरी ते. पैत्याज्य त्याज्यावल्या लागी, जाणावी जरी अनुपयोगी. तरी ऐका ते चांगी, श्रोत्रशक्ती. तरी नरक व्यथा थोरी,
अनावया दोषी घोरी, मिळवू केला ते असुरी संपत्ती हे. नाना विषवर्गू एकवटू, तया नाव जैसा बासटू. आसुरी संपत्ती हा खाटू, दोषांचा तैसा. आता आसुरी संपत्ती ही दुःखरूपी वेली असून दोषरूपी काट्याने जरी भरलेली आहे, तरी तू आपले मनात ती समजून घे. कारण असे पहा की जी वस्तू त्याज्य आहे ती आपल्या उपयोगाची नाही हे खरे, पण तिचा त्याग करण्याकरिताच ती फार सावधपणे ऐकून घे. जसं आपण काल पाहिलं, दगडापासून जर मूर्ती बनायची असेल, दगडातून जर मूर्ती साकार करायची असेल, तर दगडामधील जो अनावश्यक भाग आहे तो काढून टाकायला हवा. मग आपल्या स्वभावातील, आपल्या गुणातील जो अनावश्यक भाग आहे ते म्हणजे ही आसुरी संपत्ती. तो एकदा काढून टाकला की आपली गुणरूपी मूर्ती, वैराग्य रूपी मूर्ती आपोआप साकार होणार आहे. आणि एकदा का ही वैराग्य रूपी मूर्ती, ही सुंदर मूर्ती जर साकार झाली, तर मोक्ष फार दूर नाही, मोक्ष आपोआप मिळणार आहे. हे बघ, जीवांना भयंकर अशी नरक प्राप्ती करून देण्याकरिता घोर दोषाने जी आपली जूट केली आहे तीच ही आसुरी संपत्ती. जीवांना भयंकर अशी नरक प्राप्ती करून देण्याकरता ही जी आसुरी संपत्ती आहे, हे या कारणानं जीवांना म्हणजे प्राणी मात्रांना भयंकर अशी नरक प्राप्ती, दुःख, दोष यांनी जी एकजूट केली आहे तीच ही आसुरी संपत्ती. म्हणजे तुम्हाला बाहेरचा कोणी मारणार नाही, तुमचे गुणदोषच तुम्हाला मारतील. असे जे गुणदोष आहेत त्याला आसुरी संपत्ती म्हणायचे. प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या स्वभावामध्ये असे गुणदोष असतात. आसुरी संपत्ती प्रत्येकामध्ये आहे. आता हे पुढे पुढे वाचत जात असताना तुमच्या लक्षात येईल, तुम्ही जर स्वतःच्या आतमध्ये पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की अरे हा, माझ्यात सुद्धा ही आसुरी संपत्ती आहे, माझ्यात सुद्धा ही आसुरी लक्षणं आहेत. आसुरी लक्षणं म्हणजे राक्षसी लक्षणं. मग ही लक्षणं ज्यावेळेस माहिती होतील त्यावेळेस ते बाजूला काढण्यासाठी सोपे जातील. आतापर्यंत आपल्याला माहितीच नव्हतं. दैवी गुण किंवा दैवी लक्षणे माहिती नव्हती आणि आसुरी लक्षणं सुद्धा माहिती नव्हत्या. आपण असंच सरधोपटपणे जगत आलेलो आहोत. एखाद्यानं जर आपल्याला दाखवूनच दिलं की तुझ्यात ही कमतरता आहे, तरी सुद्धा आपल्याला राग येतो. म्हणजे नेमकं वागायचं कसं, त्याचं अगदी मुळापासून विवेचन या अध्यायामध्ये आलेलं आहे. किंवा सगळी विषय एकत्र झाली म्हणजे ज्याप्रमाणे त्यास काळकूट हे नाव द्यावे, त्याप्रमाणे आसुरी संपत्ती म्हणजे दोषांचा गोळाच होय. अजून काय सांगितलं बघा, ही आसुरी संपत्तीला विष म्हटलेलं आहे. आणि विष म्हणजे एक नाही, सगळी विष, जगामध्ये जेवढी काही म्हणून विष आहेत ते सगळे एकत्र केल्यानंतर त्याचं जसं काळकूट हे नाव आहे, अशी विष म्हणजे, असं काळकूट विष म्हणजे ही आसुरी संपत्ती आहे. म्हणजे ज्यांच्यामध्ये ही आसुरी संपत्ती, आसुरी गुण, आसुरी लक्षण आहेत, त्याने मोक्ष तर लांबच राहिलं, त्यांना साधं माणसासारखं सुद्धा जगता येत नाही. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजात राहण्यासाठी काही बंधनं, काही नियम, काही अलिखित नियम असतात, त्याचं पालन करायचं असतं. तर त्याच्यातला मुख्य अडसर म्हणजे ही आसुरी लक्षणं, आसुरी गुण आहे. लोक आपल्याला काही प्रमाणात सहन करतात, पण त्यानंतर सहन करत नाहीत.
किंबहुना आपल्याला जर कोणी सहन करतंय हे जर आपल्या लक्षात आलं, एवढं जरी लक्षात आलं, तरी समजून घ्यायचं की आपल्यात काही ना काहीतरी आसुरी लक्षण आहे. उदाहरणार्थ, एखादा 5-6 जणांचे मित्र आहेत. त्यातला एखादा अतिशय अभिमानी असतो बघा. "ए मला हे चालत नाही. मी असं करत नाही. आमच्यात असं नसतं. हे मी असलं करत नाही." मी त्याचा अभिमान, त्याचा ताठा फार मोठा असतो. पण बाकीचे 4 मित्र त्याला सांभाळून घेतात, "सर जाऊ दे." एखादं असतंय असं. असं म्हणून सांभाळून घेत असत. ज्यावेळेस आपल्याला आपल्या एखाद्या गुणांसाठी जर कोण सांभाळून घेत असेल, तर समजायचं आपल्यामध्ये आसुरी लक्षण आहेत. आपल्या फॅमिलीमध्ये, आपल्या घरामध्ये एखादा कोण असं रागीट असतो, की ज्याला एकदम अ, एकदम भयानक राग येतो त्याला. पण बाकीचे लोकं त्याला सांभाळून घेत असतात. विशेषतः घरचा जो पुरुष असतो, त्याला जणू लायसन्स मिळेल असं रागवायचं. तो बाहेर जाऊन काम करून येतो, याचा अर्थ तो बाहेर जाऊन राग घेऊन येतो असंच होतं. बाहेरचे जे काही त्याचे टेन्शन्स आहेत, तो घरच्यांवर काढतो. सगळ्यात पहिल्यांदा जो बळी पडतो ते म्हणजे त्याची पत्नी असते. बाहेर काय झालं, बाहेर कोणी काय झालं, बाहेर त्याला कोणी काय बोललं, तर पहिला राग तो येऊन पत्नीवर काढतो. पत्नी बिचारी त्याला सहन करत असते. सहन करते म्हणजेच सांभाळून घेते, म्हणजेच त्याच्यामध्ये काहीतरी आसुरी गुण आहेत, आसुरी लक्षण आहेत हे लक्षात घ्यायला हवं. दुसरं पत्नी नसेल तर मग मुलांवर राग काढला जातो. उगीचच त्यांना मारलं जातं. अभ्यास करत नाही, हे नाही, ते नाही कारणावरून त्यांना सुनावलं जातं. मग अशी मुलं वडिलांना घाबरू लागतात आणि मनातल्या गोष्टी बोलत नाहीत मग. मग अशा मुलांचं जी वाढ आहे, जी नैसर्गिक वाढ आहे, ती खुंटली जाते. त्यामुळं आपल्यामध्ये जर काही असे काही आसुरी लक्षण असतील, तर ते मुळापासून काढून टाकण्याची हीच वेळ आहे, की जी आता आता आपण समजून घेणार आहोत आणि प्रत्येकाने ते आपल्या मनातून, आपल्या स्वभावातून ते काढून टाकायचं आहे. तर ही आसुरी लक्षणं काय आहेत हे समजून घेण्यासाठी श्लोक नंबर 4 याचा आपण श्लोकार्थ वाचूयात. भगवंत म्हणतात अर्जुनास, "अर्जुना, ढोंगीपणा, गर्व, मानीपणा, क्रोध, मर्मभेद भाषण आणि अज्ञान ही लक्षणे आसुरी संपत्तीत उत्पन्न झालेल्या पुरुषाच्या ठिकाणी असतात." जो आसुरी संपत्तीत उत्पन्न झालेला पुरुष आहे, त्याच्या ठिकाणी ही 6 आसुरी लक्षण असतात. काय काय अजून एकदा वाचूयात. ढोंगीपणा, गर्व, मानीपणा, क्रोध, मर्मभेदक भाषण आणि अज्ञान ही 6 लक्षण आहेत. आता आपण ओळ वाचून समजून घेऊयात. तरी तयाची आसुरा, दोषान माझी जया वीरा, वडपणाचा डांगोरा, तो दंभू ऐसा, जैसी आपुली जननी, नग्न दाविलिया जनी, ते तीर्थची तरी पत्नी, कारण होय का विद्या गुरु पदिष्ठा, भूभाईला चोहटा, तरी इष्टदा परी अनिष्ठा, हेतू होती पै अंगे बुडता महापुरी, जे वेगे काढी पैलतिरी, ते नावची बांधली आशिरी, बुडवी जैसी, कारण जे जीविता, ते वानिले जरी सेविता, तरी अन्नची पंडुसुता, होय विष, तैसा दृष्टा दृष्टाचा सखा, धर्मू झाला तो फोकारी जे देखा, तरी तारिता तोची दोखा, लागी होय. आता वीरा या आसुरी दोषांमध्ये जो मुख्य म्हणून प्रसिद्ध आहे तो
दंभ असा आहे. पहिला आसुरी गुण, पहिलं लक्षण काय? दंभ म्हणजेच ढोंगीपणा. जे नाही ते दाखवणं. मी फार श्रीमंत आहे हे दाखवण्यासाठी लोक काय करतात? मोठी गाडी घेऊन जातात, ब्रँडेड शूज, ब्रँडेड गॉगल, ब्रँडेड कपडे घालतात. खरं तर त्याच्यावर 50 लाखाचं कर्ज असतं, पण दाखवताना मात्र मी कसा मोठा आहे त्याच्या बोलण्यामधून, चालण्यामधून त्याचा मोठेपणा अगदी तो दाखवत असतो. याला म्हणायचं दंभ. म्हणजे नाही ते दाखवणं, त्याला म्हणायचं दंभ. आता पुढे काय आपण लक्षात घेऊयात की ज्याप्रमाणे आपल्या आईची निंदा करून तिचे दोष लोकास उघड केले असता, ती तीर्थाप्रमाणे आपल्यास पावन करणारी असूनही आपल्या पतनास तीच कारणीभूत होते. कोणी आपली आईची निंदा करतं का हो? पण असे काही नराधम असतात की जे आईची निंदा करतात. असेही काही मी लोक पाहिलेले आहेत की जे आईशी बोलत नाहीत. असेही काही लोक पाहिलेले आहेत की जे आई वडिलांना त्यांनी मोबाईल मधून ब्लॉक करून टाकलेलं आहे आणि आपल्या पत्नीकडे, पत्नीच्या माहेरी जाऊन राहिलेले आहेत. अशा लोकांना काय म्हणायचं? स्वतःच्या आई वडिलांना जो मान देत नाही, सन्मान देत नाही, त्यांच्याशी बोलत नाही, तो अगदी राजा जरी असेल, किती जरी श्रीमंत असेल, तरी तो निंदेच पात्र आहे. त्याला म्हणायचं आसुरी लक्षण, राक्षसी लक्षण. किंवा गुरुपासून संपादन केलेल्या ब्रह्मविद्या जर चव्हाट्यावर उघड करीत बसले तर ती आपली हित करणारी असूनही तिजपासून आपली अहितच होते. गुरुपासून जर ब्रह्मविद्याचं जर आपण विद्या जर आपण संपादन केली आणि ती उघड्यावर चव्हाट्यावर कुणासमोर ते सांगायला लागला, ही ब्रह्मविद्या, ही ब्रह्मविद्या, ही अशी असते, तशी असते, तर ती हित करणारी जरी असली तरी तिच्यापासून अहितच होते. हे पहा की जी स्वतः महापुरात पाण्यात बुडून दुसऱ्याच वेगाने पलीकडे तीरास नेते, तीच नाव जर आपल्या डोक्यावर घेतली तर ज्याप्रमाणे आपणास बुडवते, हे पंडुसुता जीवाचे रक्षण करणारे जे अन्न तेच उत्तम म्हणून जर अधिक सेवन केले तर ते अन्न खरे, परंतु विषाप्रमाणे घातक होते. अजून 2 उदाहरणं सांगितलेत. पुराच्या पाण्यातून आपल्याला इकडून तिकडे जर जायचं असेल तर आपण नावेमध्ये बसतो आणि नावेच्या साह्याने आपण या तीरावरून त्या तीरावर जाऊ शकतो. पण तीच जर नाव आपण डोक्यावर घेऊन जर पुराच्या पाण्यातून चालू लागलो तर 100% ती नाव आपल्याला बुडवते. तसंच अन्न हे तारक आहे. अन्न आपण जर नाही खाल्लं तर आपण काही दिवसात मृत्युमुखी पडू शकतो. ते जसं तारक आहे तसं ते मारक पण आहे. मारक कधी? अधिक प्रमाणात जर आपण सेवन केलं, अन्नाचं जर सेवन केलं तर ते मारक पण आहे. तुम्हाला आठवत असेल, आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस कितीतरी वेळा मोहाने आपण एखादा आवडता पदार्थ असेल, दिवाळी असेल विशेषतः, तर लाडू, करंज्या, चिवडा आपण अधिक प्रमाणात खायचो आणि 100% दिवाळीत आजारी पडायचो. अपचन व्हायचं, उलट्या व्हायच्या, जुलाब व्हायचे. म्हणजेच काय, अन्न जे तारक आहे ते जर अधिक प्रमाणात सेवन केलं तर ते मारक सुद्धा असतं. म्हणून वाचेचा चोबारा, घातली या धर्माचा पसारा, धर्मची तो अधर्मो होय वीरा, तो दंभू जाणे. त्याचप्रमाणे इह परलोकीचा सखा जो धर्म
तो जर चव्हाट्यावर उघडा केला तर तो आपल्यास तारणारा खरा, परंतु त्याजपासून दोष घडतात. म्हणून हे वीरा, आपण केलेला धर्म जर चहूकडे आपल्या वाचेने प्रसिद्ध केला तर तो धर्मच अधर्म होतो व त्यालाच दंभ असे म्हणतात. आपण जर कोणाला काय दानधर्म केला, पंढरपूरला गेलो, विठ्ठल मंदिराची एक 5,000ची आपण पावती फाडली, तर लगेच व्हॉट्सअपला सगळीकडे टाकायचे 5,000 रुपयाची पावती, बघा मी दानधर्म केला, बघा मी दानधर्म केला. हे चुकीचं आहे. हा दंभ आहे, हा अधर्म आहे. आता मूर्खाची ये जिभे अक्षराचा आंबुखा सुभे आणि तो ब्रह्मसभे नरिझे जैसा का माधुरी लोकांचा घोडा गजपती ही मानी थोडा का काठिये वारिल्ल्या सरडा स्वर्गचू ही नीच तृणाचे निंदने आगी धावे गगने थिल्लर बळे मिने न गणिजे सिंधू तैसा माझे स्त्रिया धने विद्या स्तुती बहुते माने एके दिवसेचे नि परान्ने अल्पकू जैसा. म्हणून हे वीरा, आपण केलेला धर्म जर चहूकडे आपल्याच वाचेने प्रसिद्ध केला तर तो धर्मच अधर्म होतो आणि त्यालाच दंभ असे म्हणतात. आता मूर्ख मनुष्यास 4 अक्षरे येण्याबरोबर तो जसा ब्रह्मदेवाचे सभेत वालगणा करण्यास भीत नाही. याचा अर्थ काय, जे काही मूर्ख लोक असतात ज्यांना एखादी कला जर प्राप्त झाली, इथं काय लिहिलंय की 4 शब्द जर तो 4 अक्षर जो वाचायला शिकला तर तो ब्रह्मदेवाच्या सभेत वालगणा करण्यास भीत नाही. म्हणजे अर्ध्या हळकुंडानं पिवळं, सांधीचं काढायचं आणि उजगारात मांडायचं असं त्याला म्हणतात. आपल्याला थोडंफार जे येते ते सगळ्यांना ओरडून ओरडून सांगायचं. किंवा मद्यपान केलेल्या मनुष्याचा घोडा जसा राजाचे स्वारीसही तुच्छ मानतो. एखाद्यानं जर मद्यपान केलं आणि तो जर घोडा चालवू लागला, हल्लीचं जर उदाहरण द्यायचं झालं तर काही लोक मद्यपान करून गाडी चालवतात. त्यांना अडवण्यासाठी चौकात हायवेवर वगैरे पोलीस असतात. ते तोंडासमोर ते धरतात, त्यात फूक मार म्हणतात. फूक मारले की कळतं ह्यानं मद्यपान केलं का नाहीये. तर तेच इथं सांगितलेलं आहे की मद्यपान केलेला मनुष्याचा घोडा जसा राजाच्या स्वारीशी तुच्छ मानतो. राजाची स्वारी आली तर बाजूला सरकायला पाहिजे, रस्ता मोकळा करून दिला पाहिजे. तर हा मद्यपी जो घोड्यावर बसलेला आहे तो तसं करत नाही. कोण राजा म्हणून त्याच्या आडवं जातो. अथवा काटेरी झाडातील सरडा झाडाच्या वरच्या टोकावर बसला म्हणजे आपण स्वर्गापेक्षाही उंच आहोत असे मानतो. झाडावर सरडा बाभळीच्या झाडावर जर वर जाऊन बसला की तो स्वतःला मी स्वर्गापेक्षाही उंच आहे असं मानतो. तृण हेच इंधन मिळाले तरी अग्नीच्या ज्वाला ज्याप्रमाणे आकाशाला जाऊन पोहोचतात, अग्नीला जर वाळलेलं गवत मिळलं तर ती जोरात भडकते. किंवा डबक्यातील मासा त्याच्या जोरावर समुद्र तुच्छ मानतो. डबक्यातल्या माणसाला समुद्र माहितीच नसतो पण तरी तो समुद्राला तुच्छ मानतो. अथवा ज्याप्रमाणे एक दिवस परान्न मिळाले म्हणजेच पक्वान्न मिळाले की तेवढ्याने दरिद्री उन्मत्त होतो.
दरिद्री जे मनुष्य आहे, भिकारी आहे, तर एखाद दिवस जरी पक्वान नाही मिळालं तरी तो उन्मत्त होतो. त्याचप्रमाणे जो स्त्री, धन, विद्या, स्तुती व बहुमान यांनी उन्मत्त होतो. एखाद्या दिवशी अभ्रछाया पडली पाहून आता आपल्याला बसावयास सावली काय करायची आहे, अशा विचाराने दैवहीन मनुष्य ज्याप्रमाणे आपले घर मोडून टाकतो. ही जी सगळी उदाहरणं दिलेली आहेत की सरडा जर काट्याच्या झाडावर वर टोकावर जाऊन बसला की त्याला स्वर्ग सुद्धा तुच्छ वाटतं, किंवा डबक्यातील माशाला समुद्र सुद्धा तुच्छ मानलं जातं. तसंच जो स्त्री, धन, विद्या आणि स्तुती व बहुमान यांनी उन्मत्त होतात, असे जे सरडे असतात, मनुष्य सरडे म्हणायचे त्यांना, की जे थोड्याशा लाभाने लगेच ते उन्मत्त होतात, लगेच दाखवायला सुरुवात करतात. थोडे पैसे मिळाले की घर घे, हे घे, ते घे, काय हरकत नाहीये, पण त्याची लगेच जाहिरात सुरू असं करतात, उन्मत्त होतात. अभ्रछायेच्या जोडी निदैवू घरमोडी, मृगाऊ देखोनी फोडी, पाणी आळे मूर्ख, किंबहुना ऐसेसे उतणे जे संपत्ती मिसे, तो दर्पुगा अनारिसे न बोले घेई, आणि जगा वेदी विश्वासू आणि विश्वासी पूज्य इशू, जगी एक तेजसू सूर्येचू हा, जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद, न मारणे निर्विवाद जगा पडिये, म्हणून जग उत्साहे, याते वायू वानू जाये, की ते ऐकोनी मसरू आहे फुगो लागे. एखाद्या दिवशी अभ्रछाया पडलेली पाहून, एखाद्या दिवशी जर ढग आल्यामुळे सावली पडते, तर ती सावली पाहून दैवहीन मनुष्य आपलं घर मोडून टाकतो. आता काय मला घराची गरज आहे, आता तर ढगांची सावली आहे, म्हणून स्वतःचं घर मोडून टाकतो. किंवा जसा मृगजळ पाहून एखादा मूर्ख मनुष्य आपल्या घरातील आड बुजवून टाकतो. घरात पाण्याची जी विहीर आहे ती बुजवून टाकतो. का तर त्याला मृगजळ दिसतं. मृगजळ म्हणजे काय, खोटं पाणी. ते फक्त पाण्यासारखं भासतं पण पाणी नसतं. ते पाहून तो घरातला आड म्हणजे विहीर बुजवून टाकतो. किंबहुना याप्रमाणे संपत्तीच्या योगाने जे उन्मत्त होणे त्याला दर्प असे म्हणतात, असे मी तुला निसंशय सांगतो. असं म्हटलं जातं की पैसा पचवायला सुद्धा ताकद लागते. म्हणजेच पैसा मिळून सुद्धा ज्याच्या मनामध्ये अभिमान, दर्प उत्पन्न न होणे म्हणजेच तो पैसा पचणे. थोड्याशा पैसा मिळाला की लगेच त्याचा अभिमान जागा होतो, त्याच्यातला अहंकार जागा होतो आणि सगळ्यात महत्वाचं दर्प जागा होतो. तर इथे तेच सांगितलेलं आहे की संपत्तीच्या योगाने उन्मत्त न होणे. थोडीफार संपत्ती मिळाली लगेच माज करायचा नाही. त्याला आडवं बोल, त्याला वाकडं बोल. पोलीस काल परवा दिवशीच बातमी वाचली, नगरचा कोणीतरी बिल्डर आहे, कारमधून जाताना काहीतरी झालं, पोलिसांना वाढवं तेवढं बोलू लागला. त्याला म्हणायचं दर्प. कमी दिवसामध्ये किंवा लायकीपेक्षा जर जास्त संपत्ती मिळाली तर त्याच्या मनात असा दर्प निर्माण होतो. आता लायकी म्हणजे काय, तर ज्याची जेवढी संपत्ती सहन करण्याची ताकदच नाहीये,
तेवढी संपत्ती जर त्याला मिळाली तर तो असा माजून जातो, उन्मत्त होतो. मग आपली लायकी वाढवायची कशी? त्यासाठीच हे संत साहित्य वाचायचं. म्हणजे तुम्हाला किती जरी संपत्ती मिळाली, किती जरी चांगले गुण तुमच्यामध्ये आले, तरी तुमचा अभिमान, तुमचा अहंकार डोकं वर काढणार नाही. तुम्ही उन्मत्त होणार नाही. यासाठी हे असं शास्त्र वाचायला लागतं. आणि सर्व जगाचा वेदांवर भरोसा आहे व ईश्वर सर्व जगाचं पूज्य आहे आणि सर्व जगात सूर्याप्रमाणे तेजस्वी दुसरा कोणीही नाही. सर्व जगास एका सार्वभौम पदाची इच्छा असते व आपल्यास मरण येऊ नये हे सर्व जगास आवडते, हे निर्विवाद आहे. म्हणून जग उत्साहे याते वानू जाये, की ते ऐकोनी मत्सरू आहे फुगो लागे. म्हणे ईश्वरा ते खाये तया वेदा विषसूये, गोखा माझी त्राये भंगीत असे. पतंगा नावडे ज्योती खाद्योता भानुची खंती, टिटिभेनी अभांपती वैरी केल्या. तैसा अभिमानाचे मोहे ईश्वराचे नाम न साहे, बापा ते म्हणे मज हे सवत झाली. सर्व जगास एक सार्वभौम पदाची इच्छा असते व आपणास मरण येऊ नये ही सर्व जगास आवडते, हे निर्विवाद आहे. कुणाला असं वाटतं की मला मरण यावं? कुणालाच असं वाटत नाही. किती जरी दुःखात असला, किती जरी त्रासात असला, किती जरी टेन्शन मध्ये असला, तरी मनुष्यास असं वाटतं की हे सुद्धा दिवस जातील आणि कधी ना कधी आपण सुखी होऊ, या सुखाच्या आशेनच आपण जगत असतो, जगत असतो, जगत असतो. आणि इच्छा आपल्याला जगवतात. माझ्या नातवाचं लग्न मला बघायचं आहे, माझ्या नातवाचं तोंड मला बघायचं आहे. हे काय वाईट नाहीये, चांगलीच गोष्ट आहे. फक्त जगत असताना आपल्याकडून काही वाईट तर होत नाहीये ना, आपण उन्मत्त तर होत नाहीये ना. आपला अभिमान, आपला स्वाभिमान, स्वाभिमान ठीक आहे, पण अभिमान, आपला अहंकार तरी वाढत नाहीये ना, ह्याची काळजी घेणं, वारंवार काळजी घेणं हे महत्वाचं असतं. म्हणून लोक मोठ्या उत्साहाने वेदांचे व ईश्वरांचे वर्णन करतात, पण ते ऐकल्याबरोबर ज्यांच्या मनात मत्सर उत्पन्न होऊन जो रागवतो, ईश्वर किंवा भगवंत हे सर्व शक्तिशाली आहेत, किंवा त्यांचे गुण ऐकून ज्याच्या मनात मत्सर उत्पन्न होतो, मत्सर उत्पन्न होऊन जो रागवतो व म्हणतो की मी ईश्वरास खाऊन टाकेन, वेदास विष घालून ठार मारीन व जो सर्वांचे रक्षण करणारा त्याची सत्ता हनन करीन. ईश्वराचे वर्णन ऐकून ज्याच्या मनामध्ये मत्सर उत्पन्न होतो व जो रागवतो व असे म्हणतो की मी ईश्वरास खाऊन टाकेन, वेदास विष घालून ठार मारीन व जो सर्वांचे रक्षण करणारा त्याची सत्ता मी हरण करीन. पतंगाला दिव्याचा उजेड जसा सहन होत नाही, काजव्याला सूर्याचा तिटकार येतो, टिटवी समुद्राशी वैर मांडते, त्याचप्रमाणे ईश्वराची कोणी स्तुती केली असता अभिमानाच्या मदाने त्याला सहन होत नाही व बाप आपल्या संपत्तीचा अंश मागेल या भीतीने म्हणतो की मला सवतच उत्पन्न झाली. त्याप्रमाणे ज्याच्या अंगात मानाचा अतिशय ताठा भरला आहे तोच अभिमानी होय. अभिमानी लोक असे असतात की ज्यांना दुसऱ्यांचं चांगलं हे कधीच सहन होत नाही.
नवे नवे जे जे टोकाचे अभिमानी आहेत त्यांना ईश्वर सुद्धा श्रेष्ठ आहे हे जर कोणी सांगितलं तर त्याचाही त्यांना राग येतो. असेही अभिमानी लोक असतात. म्हणजे अभिमान किती वाईट आहे बघा. बरेच लोक असतात, लग्न समारंभ असेल, एखादा उठतो, माझा तुम्ही उचित मान केला नाही, उदाहरणार्थ जावई मला अंगठी दिली नाही, तुम्ही आम्हाला कोण समजता, आम्ही काय भिकारी आहोत का, वगैरे वगैरे करून त्या चांगल्या कर्मामध्ये, चांगल्या प्रसंगामध्ये विघ्न उत्पन्न करतात. यांना कोण चांगलं म्हणतं का हो? यांना सगळेच वाईट म्हणतात. पण तरीही अभिमान, एवढा अभिमानाचा ताठा एवढा असतो की त्यात असे लोक हे असे आसुरी काम करून जातात. त्यांच्यात अशी आसुरी लक्षणं दिसून येतात की जे वाईट आहे. तर अशा लोकांनाच अभिमानी असे इथं म्हटलेलं आहे. एरजे क्रिया जात ते तिखाचे कर्तव्य करवत, ऐसी सभाय खसासित जयाचे गा, तो मनुष्यास अधम जाणो पारुषाचे अवतरण, आता ऐक खूण अज्ञानाची. तो उत्तम पुरुष रौरव नरकाचा हमरस्ताच होय. असा अभिमानी जो पुरुष आहे तो जरी उत्तम असला तरी त्याच्यात जर अभिमान असेल, गर्व जर असेल, तर तो नरकाचा हमरस्ताच आहे असं म्हटलेलं आहे. आणि दुसऱ्याचे सुख पाण्याचे निमित्त होण्याबरोबरच ज्याच्या मनोवृत्तीस क्रोधरूप अग्नीचे विष चढते, ज्याप्रमाणे तापलेल्या तेलात थंड पाणी टाकले असता ते जास्तच भडकते, किंवा चंद्राला पाहताच कोल्हा आपल्या मनात जळफळवायास लागतो. काही लोक असतात बघा, ज्यांना दुसऱ्याचं सुखच पाहावत नाही. दुसरा सुखी असला, त्यांना काही मोठी वस्तू घेतली, फ्लॅट घेतला, गाडी घेतली की ह्याच्या मनात लगेच जळफळाट सुरू होतो, ह्याच्या मनात लगेच राग उत्पन्न होतो. तर हे क्रोधरूप अग्नीचे विष त्याच्यामध्ये चढते. त्याप्रमाणे कसं, तर तापलेल्या तव्यावर तापलेल्या तेलात जर पाणी टाकले तर ते जास्तच भडकते. आणि किंवा चंद्राला पाहताच कोल्हा आपल्या मनात जळफळाट त्याच्या मनामध्ये होतो. ज्याच्या योगाने सर्व विश्वाचे व्यापार सुरू होतात, तोच सूर्य सकाळी उगवलेला पाहून पापी घुबडाचे मात्र डोळे फुटतात. घुबड हा रात्री उडणारा पक्षी आहे, रात्री शिकार करणारा पक्षी आहे, म्हणून त्याचे डोळे मोठे असतात. आणि सूर्य पाहिला की त्याला नको वाटतं. जी पहाट झाली म्हणजे सर्व लोकांस सुख होते, तिच्यापासूनच चोरास मरणाहूनही जास्त दुःख होते. आणि सर्पास दूध घातले तरी त्याचे भयंकर विषच होते. चोरांना अंधार आवडतो, सकाळ झाली म्हणजे त्यांना आवडत नाही. अंधारात इकडून तिकडे पळून जायला त्यांना सोपं पडतं, पण उजेडात पळून जाऊ शकत नाही. तसेच सापाला जर आपण दूध दिलं तर त्या दुधाचंही विष तयार होते. अगाध अशा समुद्र जलाचे प्राशन करीत असताही वडवाग्नी उलटा अधिकच प्रदीप्त होतो. आणि त्याला शांतता व्हावी म्हणून
शांतता म्हणून कसली ती नाहीच. त्याचप्रमाणे दुसऱ्याचे विद्या विनोद वैभव आणि साभ्यागता हे पाहून ज्याच्या अंगाचा अगदी तिळपापड होतो त्यालाच क्रोध असे म्हणतात. क्रोध म्हणजे काय, राग म्हणजे काय? दुसऱ्याचं चांगलं झालं की ह्याला पटतच नाही, याला राग येतो लगेचच. त्याला क्रोध असे म्हणतात. असं जर तुमच्यातलं कुणाला होत असेल तर आत्ताच सावध व्हा. हे राक्षसी लक्षण आहे. म्हणजे अगदी बहिणी बहिणी असो, भाऊ भाऊ असो, भावाचं जर चांगलं झालं तर दुसऱ्या भावाला लगेच राग येतो. एक बहीण सुंदर असेल तर दुसऱ्या बहिणीला तिचा राग येतो. अगदी भावाभावात बहिणी बहिणीत सुद्धा हे होतं. आपल्या शेजारच्याने मोठी गाडी घेतली की आपला लगेच जळफळाट होतो, राग येतो. यालाच क्रोध म्हणतात, की जो अतिशय वाईट आहे. ज्याचे मन सर्पाच्या वारुळाप्रमाणे असून दृष्टी बाणांच्या आग्राप्रमाणे तीक्ष्ण असते व ज्याचे भाषण अग्नीच्या वर्षावाप्रमाणे प्रखर असते आणि ज्याच्या इतर क्रिया पोलादी कर्वताप्रमाणे इतरांना त्रासदायक आहेत, अशा प्रकारे जो दुसऱ्याचे मनास भेद होण्याच्या क्रियांनी अंतर्बाह्य भरलेला आहे तो मनुष्यास अधम असे समज. याप्रमाणे पुरुषाची लक्षण होय. आता अज्ञानाची लक्षणं सांगतो, ऐक. काय म्हणतात भगवंत बघा, की ज्याचे मन सर्पाच्या वारुळाप्रमाणे असून दृष्टी बाणांच्या अग्नीप्रमाणे तीक्ष्ण असते व ज्याचे भाषण अग्नीच्या वर्षावाप्रमाणे प्रखर असते, असे हे क्रोधाची लक्षण आहेत बरं का सगळे. आणि ज्याच्या इतर क्रिया पोलादिक कर्वताप्रमाणे इतरांना त्रासदायक आहेत. त्याच्या सर्व क्रिया, त्याचं बोलणं कर्वताप्रमाणे असतं, त्रासदायक असतं. अशा प्रकारे जो दुसऱ्याच्या मनास भेद होणाऱ्या क्रियाने अंतर्बाह्य भरलेला आहे तो मनुष्यात अधम असे समज. अशा मनुष्याला अधम समजा असं सांगितलेलं आहे. याप्रमाणे पुरुषाचे लक्षण होत. आता अज्ञानाचे लक्षण सांगतो, ऐक. आता इथून पुढे जे आपण ऐकणार आहोत ते अज्ञानाचं लक्षण ऐकणार आहोत. आज बराच वेळ झालेला आहे, आज आपण इथंच थांबूयात. अज्ञानाची लक्षणं काय आहेत हे आपण उद्या बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये आपण आसुरी लक्षणं, आसुरी संपत्तीची लक्षणं, आसुरी संपत्ती जो जन्माला आलेला आहे त्याची लक्षणं आपण पाहत आहोत. यात आपण काय काय पाहिलं बघा. दंभ म्हणजे ढोंगीपणा, गर्व, मानीपणा, क्रोध आणि मर्मभेद हे आपण आज पाहिलेलं आहे. उद्या याच्या पुढचा भाग पाहूयात. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. हे जे वाचलेले आसुरी लक्षण आहेत ते आपल्या मनातून काढून टाकायचे आहेत. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्यांनी मनातल्या मनात परत म्हणायचं आहे, बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.